नमस्कार. रमेश पतंगे लिखित अमेरिकन संविधानाच्या निर्मितीचा इतिहास आपण ऐकत आहोत. अभिवाचनाच्या आजच्या 18व्या भागात मी संगीता अभ्यंकर आपल्याला मनापासून अभिवादन करते. या पुस्तकातील 6वे प्रकरण स्वातंत्र्ययुद्ध आणि जॉर्ज वॉशिंग्टन आपण ऐकायला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणामध्ये 3 मुख्य पैलू आहेत. एक म्हणजे सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन यांचा पराक्रम. दुसरं, या स्वातंत्र्ययुद्धामध्ये महिलांचा सहभाग. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष 2 युद्धांचे थरारक प्रसंग. ऐकूया. दुसऱ्या कॉन्टिनेंटल काँग्रेसने जॉर्ज वॉशिंग्टन यांची नियुक्ती सरसेनापती म्हणून केली. त्यावेळी अमेरिकन सैन्याला कॉन्टिनेंटल आर्मी असं म्हटलं जात होतं. इतिहास हे सांगतो की कॉन्टिनेंटल काँग्रेसने घेतलेला सर्वात शहाणपणाचा निर्णय म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टनची नियुक्ती. पदभार स्वीकारताना वॉशिंग्टनने अतिशय नम्रपणे सांगितले की खरे म्हणजे ही जबाबदारी पेलण्यास मी लायक नाही, परंतु मी माझ्या सर्व शक्तीनिशी ही जबाबदारी पार पाडीन. ही जबाबदारी पार पाडत असताना मला कोणतेही वेतन नको असे त्याने सांगितले. पुढे देखील राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर कर्तव्य पार पाडित असताना होणारे खर्च सोडून त्यांनी कधीही वेतन घेतले नाही. राष्ट्रपिता जॉर्ज वॉशिंग्टन असे अमेरिका त्यांना म्हणते. जॉर्ज वॉशिंग्टन यांचे सैनिकी शिक्षण कोणत्याही सैनिकी शाळेत झालेले नाही. त्यांचा समकालीन असलेला नेपोलियन याचे मात्र सैनिकी शिक्षण झालेले होते. वॉशिंग्टनचे शिक्षण रणांगणात झाले. त्याच्या हाताखाली जे सैन्य आले ते आधुनिक भाषेतील सैन्य नव्हते. या शिपायांना कोणतेही प्रशिक्षण नव्हते. स्वतंत्र होण्याची उर्मी मात्र प्रत्येकाच्या हृदयात प्रचंड होती. येणारा सैनिक स्वतःचे शस्त्र, पोटापाण्याचा शिधा, तंबू वगैरे घेऊन येत असे. ज्यांच्याकडे हे नसे त्यांना आजूबाजूचे शेतकरी सर्व काही देत असत. ब्रिटिशांचे सैन्य मात्र प्रशिक्षित होते. लाल कोट हा त्यांचा गणवेश होता. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध चिरडून टाकण्यासाठी 3ऱ्या जॉर्जने युरोपातून सैन्य भरती करण्याचा प्रयत्न केला. याला भाडोत्री सैनिक किंवा पगारी सैनिक म्हणतात. स्पेन, इटली, रशिया अशा देशांनी आपले सैन्य ब्रिटिशांना विकण्यास नाकारले. तुमच्या भानगडी तुम्ही करा, आमची डोकी कशाला गुंतवता. जर्मनीने मात्र ब्रिटिशांना 10,000चे सैन्य पाठवले. हे सैनिक देखील प्रशिक्षित होते. प्रशिक्षित सैनिक याचा अर्थ असा होतो की सैन्याला केवळ आज्ञेचे पालन करायचे असते. गोळी घाल म्हटले की गोळी घालायची असते. जी बाजू त्याला सांभाळायला सांगितलेली असते ती बाजू त्याला प्राणभयाने सोडता येत नाही. तो जर आज्ञाभंग करून आपले स्थान सोडून पळायला लागला तर त्याला त्या जागीच गोळी घालण्यात येते. त्यामुळे प्रशिक्षित सैन्याशी लढणे उत्साही सैनिकांना सोपे नसते. असा एक प्रशिक्षित सैनिक 100 उत्साही सैनिकांना भारी पडतो. जॉर्ज वॉशिंग्टन यांना या सर्वाची कल्पना होती. त्यांच्याकडे सैन्यबळ कमी, सैन्यासाठी लागणारी सामग्री कमी, एका बाजूला लढाया लढायच्या आणि दुसऱ्या बाजूला सैनिकांना प्रशिक्षित करायचे, अशी दुहेरी कामं त्यांना करायची होती. युद्ध 6 वर्षे चालले. या 6 वर्षात जॉर्ज वॉशिंग्टन एकदाही आपल्या घरी गेले नाहीत. आपले सामर्थ्य शत्रूशी समोरासमोर लढण्याचे नाही. गनिमी काव्याच्या युद्धाचा त्यांनी अंगीकार केला. ब्रिटिश सेनाधिकारी प्रशिक्षित होते. त्यांना वॉशिंग्टनने वेगवेगळ्या प्रदेशात खूप नाचवले. हा सर्व प्रदेश त्यांच्याबरोबर लढणाऱ्या लोकांच्या परिचयाचा होता. पण ब्रिटिश सैनिकांना तो अपरिचित होता आणि भाडोत्री सैनिकांना तर त्याहूनही अपरिचित होता. सामान्यतः स्वातंत्र्ययुद्ध परकीय सत्तेच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी लढले जाते. उदाहरणार्थ, भारतात मोगलांची सत्ता होती, ते परके, त्यांच्याविरुद्ध जे लढले ते सर्व स्वातंत्र्य सैनिक. इंग्रजांची सत्ता जेव्हा आली
तेव्हा ती घालवण्यासाठी जो संघर्ष झाला त्याला आपण स्वातंत्र्ययुद्ध असे म्हणतो. अमेरिकेत इंग्रजांची सत्ता होती, पण ते परके नव्हते. ज्यांच्यावर सत्ता होती तेही इंग्रजच होते. त्यामुळे हे स्वातंत्र्ययुद्ध म्हणजे गृहयुद्ध होते. इंग्रजांनीच इंग्रजांविरुद्ध लढलेले युद्ध असे त्याचे वर्णन करावे लागते. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील वेगवेगळ्या समरप्रसंगांचा इतिहास अतिशय चित्तथरारक आहे. फक्त 2 समरप्रसंगांचा इथे उल्लेख करूया. या समरप्रसंगात सेनापती म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांचा कस लागला आहे. सैनिकांनी आपले मनोधैर्य, सहनशीलता, साहस यांचे एका टोकाला जाऊन दर्शन घडवले आहे. असा सेनापती आणि असे सैनिक ज्या देशाला लाभतात त्यांना विजयच मिळत राहतो. एक प्रसंग असा आहे, ट्रेंटनची लढाई. ही लढाई अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील अतिशय महत्त्वाची लढाई मानली जाते. काही लढाया प्रचंड मनुष्यहानीच्या होतात, काही लढाया प्रदेश जिंकण्यासाठी होतात, काही लढायात मुख्य सेनापती किंवा राजा मारला जातो. ट्रेंटनची लढाई या कुठल्याही प्रकारात बसत नाही. अवघ्या 1.5-2 तासांचा लढाईचा हा खेळ चालला, पण त्याची पार्श्वभूमी अतिशय महत्त्वाची आहे. अमेरिकन कॉन्टिनेंटल आर्मीचा टिकाव ब्रिटिश सैन्यापुढे लागेना. न्यूयॉर्कमध्ये त्यांचा पराभव झाला, माघार घ्यावी लागली, कॅनडाची मोहीम फसली. अशा एका पाठोपाठ एक लढायात पराभव पत्करावा लागत होता. सैन्य भरती कमी कमी होत चालली. आपण युद्ध बंद करून आता शरणागती पत्करली पाहिजे अशी भावना बनत चालली. सैन्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी विजयाची आवश्यकता होती. ट्रेंटन या ठिकाणी भाडोत्री जर्मन सैनिकांचा तळ होता. 25 डिसेंबर हा नाताळचा सण. खाण्यापिण्यात आनंदात सर्व सैनिक मग्न होते. कडाक्याची थंडी होती. बर्फ पडत होता. डेलावेर नदी गोठून गेली होती. नदीच्या पात्रात हिमनग इथे तिथे भरकटत होते. नदीच्या पलीकडे वॉशिंग्टनच्या सैन्याचा तळ होता. बेसावध असलेल्या जर्मन सैनिकांवर हल्ला करण्याची योजना वॉशिंग्टनने आखली. 5,000 सैन्याने डेलावेर नदी पार करण्याचे ठरवले. त्यासाठी होड्या लागणार होत्या, तोफा न्यायच्या होत्या, दारुगोळा न्यायचा होता. वॉशिंग्टनने आपल्याबरोबर 2,400 सैनिक घेतले. जीव घेण्यात थंडीत आणि थंड वाऱ्याला सामोरे जात नदी ओलांडायला सुरुवात केली. हे जीव घेणे धाडस होते. निसर्ग प्रतिकूल होता. शत्रूला चाहूल लागली तर मरणाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. पण साहस केल्याशिवाय यश मिळत नाही आणि परिस्थितीवर नियंत्रणही मिळवता येत नाही. जे नेते केवळ अडचणींचा विचार करतात त्यांची जागा अडगळीत असते. वॉशिंग्टन आपल्या सर्व सैन्याच्या बरोबर जीव घेण्यात थंडीत उभा राहिला. आपला नेता आपल्याबरोबर आहे यामुळे सैन्याचे मनोधैर्य वाढले. निसर्गावर मात करून त्यांनी बर्फाळ नदी पार केली. त्याला 10 तास लागले. शत्रूचा तळ तिथून 14 किलोमीटरवर होता. तोफा आणि अवजड सामग्री घेऊन 14 किलोमीटरचे अंतर वॉशिंग्टनने पार केले. तोपर्यंत जर्मन सैन्याला याची काहीही खबरबात नव्हती. जिथे सैन्याचा तळ असतो त्याच्या कैक मैलांच्या परिसरात टेहळणीसाठी चौक्या बांधल्या जातात. शत्रू कुठून येण्याची शक्यता असेल तर त्याची खबरबात लागते. जर्मन सैन्याने असे काही केले नाही आणि जेव्हा तोफेचे गोळे त्यांच्या छावणीवर येऊ लागले, आदळले, तेव्हा ते जागे झाले. नशा थोडी उतरली. प्रतिकार करण्याची सिद्धता करण्यात वेळ गेला. वॉशिंग्टनचे सैन्य किती आहे याचा त्यांना अंदाज आला नाही. असंख्य जण मागच्या मागे पळून गेले. वॉशिंग्टनच्या योजनेप्रमाणे उर्वरित 3,000 सैन्याने 2 टप्प्यात नदी पार करायची होती, पण ते त्यांना जमले नाही. तरीही वॉशिंग्टनने धीर सोडला नाही आणि सैन्यानिशी त्याने हल्लाबोल केला. 1,000 जर्मन सैनिक पकडले गेले. शस्त्रे, तोफा, दारुगोळा वॉशिंग्टनच्या हाती सापडला. या सर्वांना घेऊन पुन्हा नदी पार करायची होती. तेही त्याने आणि त्याच्या बहादूर शिपायांनी केले. हे वाचायला खूप सोपे वाटते, पण आपण त्यात आहोत अशी कल्पना केली तर मनुष्याच्या शरीराच्या सहनशक्तीच्या आणि कष्ट करण्याच्या शक्तीच्या मर्यादांचा कस लागला असे म्हणावे लागेल.
कॉन्टिनेंटल सैन्याचा हा फारच मोठा विजय होता. युद्धाचे पारडे फिरवणारा हा विजय आहे असे अमेरिकेचे इतिहासकार सांगतात. आपण काहीही करू शकतो असा विश्वास या सैन्याने निर्माण केला. ज्या सैन्याचे वर्णन फाटकी वस्त्रे, फाटके बूट आणि गंजलेल्या बंदुका घेऊन उभे राहिलेले सैनिक असं ब्रिटिश सैनिक करत असत, ते सैन्य लिबर्टीचे सैन्य होते. या लिबर्टीची ताकद काय हे ब्रिटिशांना समजले नाही. पुढची लढाई ही शेवटची लढाई आहे. धन्यवाद. यानंतरच्या भागात आपण पुढची लढाई आणि महिलांचा या स्वातंत्र्य युद्धातला सहभाग ऐकणार आहोत. चरख्यावर सूत कातणारे गांधीजी हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं एक प्रतीक बनून राहिलेलं आहे. परंतु ब्रिटिश मालावर बहिष्कार घातल्यानंतर घराघरातले चरखे बाहेर काढून त्यावर सूत कातून हातमागावर कापड विणायची सुरुवात अमेरिकन महिलांनी केली. कशी ते पाहूया पुढच्या भागात. भेटूया.